इराणची लोक एकदम बेस्ट आहेत. तर ह्याचा तुझा कुठला अनुभव आहे? इराण म्हणजे वाळवंटीच भाग आहे. खूप सारा भाग हा वाळवंटी आहे. तिथे असे शेड वगैरे नाहीत. उन्हाच्या सर्वांना सवय आहे. उन्हातच मी उभा राहिलो होतो गाडीवरती. एक कार आली, थांबली माझ्या बाजूला. त्यातून व्यक्ती उतरला आणि त्याच्या भाषेमध्ये विचारायला लागला कुठून आलाय काय वगैरे. मग हिंदुस्थान सांगितलं. तिकडे हिंदुस्थान म्हणावं लागतं. तर मग तो खूप खुश झाला की हिंदुस्थान. त्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या भाषेमध्ये. पण इथे मला एक्झॅक्ट कळत नव्हतं की याची काय रिक्वायरमेंट आहे. मी मोबाईल काढून चेक केलं त्याचं काय म्हणणं आहे. तर समजलं तो म्हटलं घरी चल, तुझ्यासाठी आपण गरम गरम जेवण बनवणार आहे. मला खूप आवडलं आणि मी कधी टाळत नाही. माझा प्रवासाचा उद्देशच आहे लोकांना भेटणे, एक्सपिरियन्स घेणे. कोणी काय ऑफर केली की घरी चला, चहा कॉफी चला, कारण त्यामध्ये एक इंटरॅक्शन होतं आणि आपल्याला लोकांसोबत कल्चर, संस्कृती समजून घेता येते. सो मी गेलो त्यांच्या घरी. 20 किलोमीटर होतं हायवे सोडून, कुठे आतमध्ये त्यांचं गाव होतं. मी तो विचार नाही केला की कुठे चाललात किंवा काय सुरक्षा आहे ती कुठे नेऊन किडनॅप करत, तो विचार नाही करत मी कधी. सो मी गेलो, त्या माऊलीने माझ्यासाठी गरम गरम चिकन बनवलं, राईस बनवला. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी चटणी टाकली आणि आम्ही जेवायला बसलो गोल करून. मला एकदम होमसिक झालं, कारण ह्याच्या आधी मी मराठी लोकांना आपल्या लोकांसोबतही बसलो जेवायला, पण डायनिंग टेबलवर. तेव्हा ती कनेक्शन मला ती नोटीस पण नाही केलं मी की अरे ह्याच्यामध्ये ती वेगळी मजा. डायनिंग टेबलवरती ते कनेक्शन नाही आलं. जेव्हा गोल करून बसलो, ती माऊली वाढायला लागली जेवण वगैरे. आणि अचानक 4 महिन्यापूर्वी माझं घरात म्हणजे डोकं गेलं की अरे आपल्या घरात अशी सोय, आपण किचनमध्ये बसतो, गोल करतो, मांडी घालून बसतो. त्याचं महत्व मला कळालं की कनेक्शन खरं इथं आहे. मग आमच्या गप्पा झाल्या. तिथे मला वसुदेव कुटुंबकम, वन वर्ल्ड फॅमिली असेल किंवा इराणच्या लोकांचं प्रेम, हे माझ्यासाठी खूपच भारी होतं. अशा एक्सपिरियन्स येतात आणि ते मी घेऊन पुढे जातो आणि त्यासाठीच मी प्रवास सुरू केलाय.